तर हे व्यवसाय जर त्यांनी केलं तर व्यवसाय कसं आहे, पूर्ण आपण एक आयुर्वेदिक प्रोडक्टचा व्यवसाय करतो. बरोबर. त्यामुळे ह्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. बरोबर. ज्यांची केस गळती होते आहे किंवा टक्कल पडण्याची ज्यांना समस्या आहे, म्हणजे ही समस्या केवळ लहान मुलांची किंवा वयोवृद्ध पुरुषांची नाही, तर लहान मुलींची आणि वयोवृद्ध स्त्रियांची सुद्धा आहे. परंतु असं एक ऑइल आहे की ज्यांनी ही समस्या सुटणार आहे. खरं तर हे नेमकं कोणतं ऑइल आहे आणि या ऑइलच्या माध्यमातून ज्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे, हा व्यवसायही आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. नमस्कार सर, तुमचं झिरो टू हिरो या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. प्रथमतः आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा तुम्ही परिचय करून द्यावा. सर, माझं नाव कमलेश पवार. आणि तुम्ही प्रॉपरचे राहणार कुठले? प्रॉपर बीड सर. बीड मध्ये. बरं, आपलं शिक्षण काय झालं या संदर्भात? सर, माझं शिक्षण 12वी पास. 12वी पास. बरं, आता व्यवसायाच्या माध्यमातून ही आपणाला कशा पद्धतीने सुचली? बरं, ही कल्पना म्हणजे कसं आहे माहिती सर, बऱ्याच लोकांना समस्या आहे, केस गळती वगैरे ही समस्या असते. हो हो. त्या समस्यावर काय उपाय आहे हे आम्ही शोधलं पहिले. बर. शोध घेतल्यानंतर आम्हाला कळलं कर्नाटकच्या ठिकाणी पक्षीराजपुरा म्हणून गाव आहे. बर. त्या ठिकाणी ओरिजिनल ऑइल भेटतो. बर. त्या ऑइलचा शोध घ्यायला आम्ही कर्नाटकला गेलो. बर. तिथून ऑइल वगैरे आपण घेतलं. घेतल्यानंतर ऑइल आपण यूज केलं. बर. यूज केल्यानंतर त्या ऑइलचा रिझल्ट खूपच छान होता. बर बर. ऑइलचा रिझल्ट खूपच छान आला. रिझल्ट खूप छान आल्यामुळे पुढे आम्ही ते व्यवसायामध्ये रूपांतर केलं. बरं, आता बघा, तुम्हाला रिझल्ट आल्यामुळे तुम्ही व्यवसाय त्याच्याकडे, या तेलाकडे किंवा ह्या ऑइलकडे व्यवसायाच्या माध्यमातून पाहिलं. म्हणजे प्रथमतः तुम्ही ऑइल आणण्यासाठी कर्नाटक मध्ये गेलात. परंतु आता जे काही ग्राहक असतील, अशा ज्यांना समस्या आहेत, एकीकडे डॉक्टरकडेही जातात, परंतु तुमच्याकडेही हे लोक येतात आणि तुम्ही त्या पद्धतीचा जो काही रिझल्ट आहे तो त्या पद्धतीने ग्राहकालाही देत आहात. याच्यामध्ये तुम्हाला समाधान वाटतंय? खूप समाधान आहे सर. तुमच्याकडे पहिल्यांदा व्यवसाय सुरू करण्यानंतर मनामध्ये एक भीती असते की आपला व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर तो चालतो का नाही. आणि मग हा व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही ही जी काही फ्रँचायझी वगैरे हे कुठून कशा पद्धतीने घेतले? तुम्ही कर्नाटकला गेलात हे सगळं खरंय. परंतु हा व्यवसाय सुरू करत असताना मग कशा पद्धतीने केला? सर्वप्रथम तर काय केलं सर, आपण हे व्यवसाय आपल्याला सुरू करायचं होतं. त्यानंतर हे ऑइलचे जे मेन ओनर आहेत विनय कुमार, आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांना विचारलं, सर आपल्याला व्यवसाय वगैरे सुरू करायचा आपल्याला, तर आम्ही काय करू शकतो? त्यांनी पुढील मार्गदर्शन आम्हाला दिलं. मार्गदर्शन चालू केलं. बरं, पहिल्यांदा तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर समजा ज्या पद्धतीनं माहिती घेतली, कर्नाटकला गेलात. कर्नाटकला जाऊन आल्याच्या नंतर हे जे काही तेलाच्या बॉटल असतील किंवा इथं हा शॅम्पू पण दिसतोय, त्या किती प्रमाणात मागवल्या होत्या पहिल्यांदा तुम्ही? सर, स्टार्ट आपण केलं होतं 100 बॉटलची आपण क्वांटिटी व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर रिस्पॉन्स खूप चांगला येत गेला कस्टमरचा. आता हा व्यवसाय 500 बॉटलवर आलाय. 500 बॉटल. आणि ह्या ज्या काही बॉटल आहेत ह्या फक्त आलेल्या ग्राहकांना तुम्ही देतात का अजूनही कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये? नाही, सध्या तर आपण जे ग्राहक येतात आपल्याकडे आपण त्यांनाच ऑइल देतो. किंवा बरेच जण म्हणते, सर होम डिलिव्हरी होणार का? तर आपण त्यांना एक पोस्टाच्या माध्यमातून होम डिलिव्हरी सुद्धा करतो आपण. बरं, मग तुमची तपासणी वगैरे कशा पद्धतीची आहे इथं? तपासणी म्हणजे सर कशी असते, आपल्याकडे एक स्कॅन मशीन आहे. त्या स्कॅन मशीन मध्ये आपण आहे का बरेच जण डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असतो, ते डॅन्ड्रफ पूर्णपणे चेक करतो आपण. त्यानंतर बरेच जणांना केसामध्ये गॅप येतो, त्या गॅपच्या ठिकाणी त्या पेशंटचे स्काल्प वगैरे आहेत का नाही व्यवस्थित हे चेक करतो आपण. स्काल्प वगैरे व्यवस्थित असते तर आपण त्यांना सांगतो की तुम्हाला रिझल्ट येणार व्यवस्थित. बरं, आता हे सगळं चेकअप झाल्याच्या नंतरही मी असं पाहिलं की तुमच्याकडे काही डॉक्टरही येतात हे घेण्यासाठी. सर, आता बरेच कसे आहेत माहिती का, ऑइलचा रिझल्ट एवढा खास आहे, त्यातले त्यात 0 साईड इफेक्ट सर. बरोबर. तर डॉक्टर सुद्धा आपले बरेच कस्टमर हे डॉक्टर सुद्धा आहेत. बरोबर आहे, कारण तुम्ही इथं आयुर्वेदिक हा शब्द लिहिल्यामुळे याचे जे काही साईड इफेक्ट आहेत ते तर होत नाहीत हे तुम्ही सांगितलंच आहे. बघा, तुम्ही चेकअप करता, त्या बॉटलची किंमत वगैरे कशा पद्धतीने असते काय? सर, ही बॉटल जी असते का सर, ही 500 ml ची बॉटल असते, ह्याची किंमत 1500 रुपये असते सर.
एक बॉटल जेंट्सनी यूज केलं तर ही बॉटल त्यांना 3 महिने जाते, आणि जर लेडीजनी यूज केलं तर त्यांना ही बॉटल 2 ते 2.5 महिने जाते सर. बरं, असे काही ग्राहक आहे म्हणजे तुम्ही ज्या काही समस्या म्हणतात ह्याचा जो काही वापर आहे, एखादा ग्राहक आलाय त्याची केस गळतीची समस्या असेल तर त्याला किती दिवस हे वापरता येईल किंवा हे कायमस्वरूपी वापरावं लागतं, याच्या मागचं कारण काय, किंवा कायमस्वरूपी जर वापरायचं असेल तर, किंवा 2 महिन्यात 3 महिन्यात बास इथपर्यंत? सर कसं आहे, आपण कंपल्सरी प्रत्येक कस्टमरला 2 बॉटल यूज करायला सांगतो सर. पण आपल्याकडे असे पण काही कस्टमर झालेत ज्यांना रिझल्ट खूप खास आलाय आणि हे ऑइल ते कंपल्सरी यूज करते सर. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं घरी ज्या पद्धतीने वापरतो कोकोनट ऑइल, अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा वापरता येतं? हो सर, अगदी त्याच पद्धतीत यूज करायचंय. थोडं काही चेंजेस असते त्यामुळे कस्टमरला व्यवस्थित समजून सांगतो. म्हणजे 2 महिने वापरलं तरी हे चालतं? हो चालतंय सर. आणि तुम्ही आयुष्यभर वापरलं तरी चालतं, कारण याचे साईड इफेक्ट नाहीत म्हणून. बरं, हा शॅम्पू हे आम्हाला दिसतोय, हा शॅम्पू मग कशा पद्धतीनं, का हा फक्त त्याच ग्राहकासाठी का असेही काही ग्राहक आहेत ज्यांना काही समस्या नाही परंतु हा वापरू शकतात? शॅम्पूचा फायदा कसा आहे माहितीये का सर, बरेच जण डॅन्ड्रफचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतंय. डॅन्ड्रफ लवकरात लवकर कमी होण्यासाठी शॅम्पू हा उपाय. आणि असं नाही की फक्त जे ऑइल यूज करायला त्यांनीच हा शॅम्पू यूज करावा, इतर ग्राहक पण यूज करू शकते. म्हणजे इतर ग्राहकांसाठी सुद्धा हा उपयोगी आहे. आता बघा, तुम्ही सांगितले ही सर्व जी काही प्रोसिजर आहे ही सांगितली, परंतु मला तुम्हाला पुढे घेऊन जायचंय की तुम्ही हा व्यवसाय सुरू करून आता किती दिवस झाले? सर आता आपल्याला हा व्यवसाय चालू करून 1 वर्ष पूर्ण झाले. 1 वर्ष पूर्ण, आणि चांगल्या पद्धतीनं ग्राहकांचा प्रतिसाद आहे. तुम्ही आता येणाऱ्या कालखंडामध्ये कुठं दुसरीकडे फ्रँचायझी किंवा तुमचं जे काही शॉप आहे ते वेगळ्या पद्धतीनं देणार आहात ओनर म्हणून तुम्ही? तर हे सर जेव्हा आपल्याला व्यवसाय स्टार्ट करायचा होता का सर, तर त्यावेळेस जे आम्ही विनय कुमार आहेत जे मेन ओनर आहेत, त्यांनी सांगितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब शिंदे सर म्हणून आहे संभाजीनगरचे, तुम्ही त्यांची भेट घ्या. त्यांची भेट घेतल्यानंतर पुढील व्यवसाय सुरू करायचे मार्गदर्शन हे बाळासाहेब शिंदे सरांनी आम्हाला दिलं. त्यानंतर आपण हे व्यवसाय चालू केला. म्हणजे आता तुम्ही जसं बाळासाहेब शिंदे सरांकडून संभाजीनगरहून घेतलं, तसं येणाऱ्या कालखंडामध्ये जर एखादा तुमच्याकडं ग्राहक आला आणि ते म्हटलं की मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर तुम्ही मग आता परत तुम्ही देणार की मग इतरांकडे तुम्ही पाठवणार? नाही सर, आम्ही स्वतःच देणार. जर आमच्याकडे कोणी आलं सर की आम्हाला हे व्यवसाय सुरू करायचा आहे, तर आम्ही त्यांना मार्गदर्शन देऊन पुढील व्यवसाय सुरू करायला प्रोत्साहन देणार. आणि मग प्रोत्साहन देत असताना तुमची जी काही बॉटलची किंमत आहे ती तुमच्याकडूनच घेऊन जाणार का मग त्यांच्याकडून डायरेक्ट मागवायची, कसं काय? नाही सर, आमच्याकडूनच ते घेणार. तुमच्याकडून. आता तुम्ही हा व्यवसाय जसं म्हटलं की ग्राहकाकडे पाठविता, परंतु काही जिल्ह्यातही तुम्ही पाठविता असं मला कळालंय, तर ह्या बॉटल मग कुठं कुठं जातात आजपर्यंत? सर हे जवळपास आहे की सर, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये 14 जिल्ह्यांमध्ये हे व्यवसाय चालतो सर. 14 जिल्ह्यामध्ये? 14 जिल्ह्यांमध्ये. तसं बघायचं म्हणजे संभाजीनगर, बीड, पुणे, मुंबई असं आपले, आणि त्यानंतर नाशिक, सोलापूर, लातूर अशा बऱ्याच ठिकाणी व्यवसाय चालतो. म्हणजे 14 जिल्ह्यामध्ये. राज्याच्या बाहेरही कुठं काही? हा सर, राज्याच्या बाहेर म्हणलं तर सर आपलं महाराष्ट्र एक राज्यच आहे. कर्नाटक मध्ये चालतो हा व्यवसाय, दिल्लीमध्ये चालतो, आणि मध्य प्रदेश मध्ये चालतो, आणि पंजाब मध्ये चालतो. म्हणजे भारतातील या मुख्य राज्यामध्ये चालणारा हा व्यवसाय. आज तुम्ही त्याचे मालक म्हणून या ठिकाणी काम करत आहात याबद्दल. आणि विशेषतः मला पुढे घेऊन जात असताना तुम्हाला विचारायचंय की असे जे काही तरुण आहेत बघा, तुम्ही पहिल्यांदा तुम्ही तुमची समस्या दूर करण्यासाठी म्हणून या ओनरकडे गेलात आणि त्यांच्याकडून ही सगळी माहिती घेतल्याच्या नंतर त्यांच्याकडून तुम्हाला एक व्यवसायाची कल्पना सुचली आणि हा व्यवसाय टाकला. आज तुमची आर्थिक जी काही परिस्थिती आहे ती त्या माध्यमातून चांगली आहे. बघा, तुम्ही एक बॉटल घेतल्याच्या एखादा ग्राहक आल्याच्या नंतर तुमच्याकडे 1500 प्लस हे 300 आणि 50 रुपये तुम्ही तपासणी फीस असे 1850 रुपये घेता. 1850 रुपये म्हणजे दिवसाचे किती ग्राहक करता बरं? सर दिवसाचे आपले तरी मिनिमम सर 10 ग्राहक होत असतात. बरोबर आहे. म्हणजे 10 ग्राहकाच्या माध्यमातून म्हणजे पहिल्यांदा व्यवसाय सुरू करताना तर जे काही तुमची जी भावना होती की आपल्याला कमीत कमी 5 ग्राहक मिळावे, परंतु आज तुम्ही 10 ग्राहकापर्यंत आलात. येणाऱ्या कालखंडामध्ये याच्यामध्ये अजून तुमची वाढ व्हावी आणि तुमची प्रगती होत राहू. परंतु जे तरुण आहेत असे काही, बरोबर, तुमची 12वी शिकलात आणि तुम्ही ह्या व्यवसाय करवाल, परंतु असेही काही तरुण आहेत
की ज्यांचं पदवीपर्यंत शिक्षण झालेलं आहे किंवा त्याच्या पुढेही शिक्षण झालेलं आहे आणि जे व्यवसाय करू इच्छितात अशा तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल बरं? तरुणांसाठी सांगायचं म्हणलं ना सर, तर हे व्यवसाय जर त्यांनी केलं तर व्यवसाय कसं आहे, पूर्ण आपण एक आयुर्वेदिक प्रोडक्टचा व्यवसाय करतो. बरोबर आहे. त्यामुळे ह्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. बरोबर. आणि आपण एखादा व्यवसाय करताना विचार करत असतो, हे व्यवसाय करताना माझा लॉस वगैरे होणार का, मी इन्व्हेस्टमेंट करतोय खरं, काही ह्यामध्ये लॉस तर नाही होणार. बरोबर. असं काही घाबरण्यासारखं. आणि याची गुंतवणूक कशी राहते अंदाजे? ह्याची गुंतवणूक सर, एक व्यवसाय स्टार्ट करायचं म्हणलं आपण सर, आपल्याला एक 5 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट असते सर. म्हणजे त्यांची ते ओनर कडून काही बॉटल असेल किंवा इतर काही खर्च असेल, किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करायचा आहे मग शॉपची काही किराया असेल किंवा त्याच्यामध्ये जी काही सेटिंग असेल ती करायची असेल, त्याच्यानंतर इतरही काही म्हणजे जसं टेबल आहे, खुर्ची आहे, सोफा आहे, या गोष्टीही तुम्हाला लागतात. आता एखादा ग्राहकाला ते चेकअप होते, सगळ्या गोष्टी होतात, परंतु एखाद्या ग्राहकाने असं काही वाटलंय का किंवा माझ्यात आधी जे होतं त्याच्या पलीकडे अजून काही प्रॉब्लेम, असा तुम्हाला एखाद्या ग्राहकांना कधी फोन आलाय वगैरे? सर आतापर्यंत जसं आपला व्यवसाय चालू आहे सर, तर प्रॉपर रिझल्टच आलाय प्रत्येक कस्टमर. बरोबर. असं कोणाची कंप्लेंट नाही आली की सर तुमच्या ऑइलने साईड इफेक्ट झाले. बरोबर. असे बरेच कस्टमर झाले सर. नॉर्मली स्किनवर पिंपल्स वगैरे असे प्रॉब्लेम होते, पण जसं ऑइल यूज करणं चालू केलं, नॉर्मली आपण म्हणजे हे ऑइल आपण केसांसाठीच देतो, पण ह्याचे अनेक फायदे आहेत ना. बऱ्याच जणांना असे सुद्धा फायदे झालेत, म्हणजे पिंपल्स सुद्धा यानं गेलेला आहे. म्हणजे बघा तुम्ही सर, हे ऑइल जे आहे का, हे पूर्ण 108 जडीबुटीने बनतंय सर. बरोबर. 108 जडीबुटीमध्ये अनेक फायदे असतात ना सर. आपण तर तुम्हाला केसांसाठी म्हणून ऑइल देतो, पण जे फायदे अनेक होऊ शकतात. तर त्यामध्ये एक जे फायदा आपल्या 4-5 कस्टमरला झाला होता, त्यांनी सांगितलेला तुम्हाला सांगतात. बरोबर. म्हणजे बघा, तुम्ही फक्त हे केसांपुरतच मर्यादित ठेवलं नाही, तर केसांना लावल्याच्या नंतर तुमच्या जे काही शरीरावर जे काही पिंपल्स किंवा चेहऱ्यावर जे काही पिंपल्स आहेत ते सुद्धा जातात. हे खूप महत्वाचं आहे. किंवा ज्याला आपण म्हणतो ना, आंधळा मागतो एक डोळा देव देतो 2 डोळे, त्या पद्धतीने म्हणजे तुम्ही केसांसाठी म्हणून देतात, परंतु त्याचे ग्राहकांना अनेकही फायदे होतात. अशाच पद्धतीचे फायदे येणाऱ्या इतरही ग्राहकांना तुम्ही करून द्यावेत अशी सदिच्छा तुमच्या पाठीमागे देतोय या 0 to Hero चॅनलच्या माध्यमातून. प्रेक्षकांना तुम्हाला ही मुलाखत आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जर ज्यांना हा व्यवसाय किंवा अशा पद्धतीची समस्या असेल, ते ज्या माध्यमातून केस गळतीची असेल किंवा खूपच केस ज्यांची जात असतील, अशा माणसांनी आता कर्नाटकमध्ये किंवा संभाजीनगरला जाण्याची गरज नाही, तर बीडमध्ये सुद्धा तुम्ही ही ट्रीटमेंट घेऊ शकता आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत केसांच्या बाबतीतल्या त्या समस्या दूर करू शकता. त्या बाबतीत पवार सरांशी तुम्ही नक्कीच संपर्क करा. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी देणार आहे. अजूनही अशाच आपण व्हिडिओच्या माध्यमातून नवनवीन व्यवसाय आणि नवनवीन मुलाखती पाहणार आहोत. तोपर्यंत मी 0 to Hero या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि थांबतो.